हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण तुमचा जो काही पाचव्या चॅप्टरला आपण याबद्दल सुरुवात केली आहे दॅट इज इनसाइड द आयटम. तर त्याचा जो काही शेवटचा पार्ट आहे दॅट इज फोर्थ पार्ट आज आपण पाहतोय. यापूर्वीच्या भागामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी व्यवस्थितपणे समजून घेतलेल्या आहेत. तर यापूर्वी आपण काय पाहिलं आणि आजच्या भागामध्ये काय पाहिलं ते थोडक्यात समजून घेऊया. तर यापूर्वीच्या भागामध्ये आपण वेगवेगळ्या सायंटिस्टनी जे काही ॲटॉमिक मॉडेल्स मांडले होते तर त्या ॲटॉमिक मॉडेल्सबद्दलची माहिती असेल किंवा मग एखादा ॲटम आहे तर त्या ॲटममध्ये कोणते कोणते पार्ट्स येतात दॅट इज न्यूक्लियस असेल किंवा मग अदर जे काही पार्ट्स असतात फॉर एक्झाम्पल एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट आहे. तर या सर्व बाबतीतली जी काही माहिती आहे ती आपण मिळवलेली आहे. तर यापूर्वीच्या भागामध्ये आपण जे काही इलेक्ट्रॉनिक डिस्ट्रीब्युशन असेल ते कशा पद्धतीने होतं हे पाहिलं होतं. तर आजच्या भागामध्ये आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट्स काय असतात किंवा मग व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स काय असतात, व्हॅलन्सी काय असतात, त्या कशा करून ठरवतात किंवा त्यांची स्टेबिलिटी काय असते या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. आणि त्यानंतर मग शेवटचा पार्ट असेल आपला दॅट इज आयसोटोप्स आणि न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स कशा पद्धतीने वर्कआउट करतात. तर चला सुरुवात करूया. तर बघा आपण पाहिलेलं आहे की 2, 8, 18, 32 हे इलेक्ट्रॉन्स एखाद्या शेलमध्ये काय होतात अकोमोडेट होतात, म्हणजे त्यांची कॅपॅसिटी असते तेवढी रेस्पेक्टिव्हली आणि मॅक्झिमम कॅपॅसिटी शेलची तेवढीच असते. फॉर एक्झाम्पल बघा हा के शेल आहे तर या शेलमध्ये फक्त 2च इलेक्ट्रॉन्स बसू शकतात. त्यांची कॅपॅसिटी किती असेल, आता या शेलची कॅपॅसिटी किती असेल, फक्त 2 शेलची असेल. त्यानंतर आहे यल शेल. मग यल शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स बसतील, 8 इलेक्ट्रॉन्स बसतील. मग येतं यम शेल. यम शेलमध्ये जवळपास 18 इलेक्ट्रॉन्सची कॅपॅसिटी आहे. जर आपण त्याच्यामध्ये जर 19 इलेक्ट्रॉन्स ठेवण्याचा प्रयत्न केला तर तो शेल काय करतो तर त्या 19व्या इलेक्ट्रॉनला आउट करतो, त्याला बाहेर टाकतो थोडक्यात. त्यानंतरचं नेक्स्ट शेल आहे दॅट इज एन शेल. मग या एन शेलची कॅपॅसिटी काय असेल तर या एन शेलमध्ये जवळपास 32 इलेक्ट्रॉन्स असतात. आणि हे जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत तर हे इलेक्ट्रॉन्स त्यांची त्या शेलची कॅपॅसिटी किती असते जवळपास फक्त 32 इलेक्ट्रॉन्सची असते. मग त्याच्या आता ही जी काही कॅपॅसिटी आहे ती काय आहे फिक्स्ड आहे, त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा काही चेंज त्या ठिकाणी होणार नाही. त्यानंतर बघा नेक्स्ट पॉइंट, हे जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ॲटम मधले तर त्यांचे डिस्ट्रीब्युशन त्या शेलच्या जी काही मॅक्झिमम कॅपॅसिटी आहे तर त्यानुसार काय केले जाते डिस्ट्रीब्यूट केली जाते. त्यानंतर पुढे बघा हे जे काही शेल वाईज डिस्ट्रीब्युशन असेल इलेक्ट्रॉनचं ॲटमच्या तर यालाच आपण काय म्हणतो तर यालाच आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणतो. तर तुम्हाला 1 मार्क्ससाठी किंवा मग फिल इन द ब्लँक्ससाठी काय केलं जाऊ शकतं तर हे जे काही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते विचारलं जाऊ शकतं. तर ते काय तर शेल वाईज डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अन ॲटम ऑफ अन एलिमेंट. एखाद्या एलिमेंट मधले जे काही ॲटम्स आहेत त्याचे शेल वाईज काय डिस्ट्रीब्युशन असेल तर यालाच आपण काय म्हणतो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणतो एखाद्या एलिमेंटचा. त्यानंतर पुढे बघा each electron have a definite energy as per the shell in which it is present. प्रत्येक इलेक्ट्रॉन मध्ये काय असते एक डेफिनाइट एनर्जी असते आणि ही जी काही डेफिनाइट एनर्जी आहे कशावर अवलंबून असते तर ते इलेक्ट्रॉन्स कोणत्या शेल मध्ये प्रेझेंट आहेत यावरून ती अवलंबून असते. त्यानंतर नेक्स्ट बघा इलेक्ट्रॉनची जी काही एनर्जी असेल फॉर एक्झाम्पल पहिला शेल आहे दॅट इज के शेल तर ती सर्वात लोवेस्ट आहे. बऱ्याच वेळेला प्रश्न विचारला जाऊ शकतो दॅट इज which shell or which orbit have lowest energy in an atom. तर कोणती असू शकते ती दॅट इज के शेल have the lowest energy. त्यानंतर नेक्स्ट बघा इलेक्ट्रॉनची जी काही एनर्जी असते ती काय असते सबसिक्वेंट शेलची ती इन्क्रीज होते ऑर्डिनल नंबरच्या शेलपासून. म्हणजे n इज इक्वल टू व्हॉट जे काही आपण नंबर घेऊ पहिला शेल असेल दुसरा शेल असेल तिसरा असेल किंवा फोर्थ शेल असेल दॅट इज व्हॉट दॅट इज ऑर्डिनल नंबर्स. त्यानुसार ती काय होते तर इन्क्रीज होते. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एखाद्या एलिमेंटचं कसं असतं तर जी काही एनर्जी आहे इलेक्ट्रॉनची ती टुगेदरली मॅक्झिमम काय होते पॉसिबल होते. जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते प्लेस घेतात कशाची तर जे काही ऑर्बिट आहे तर त्याच्या कॅपॅसिटीनुसार इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ एनर्जीनुसार ते एखाद्या शेलमध्ये एखाद्या ऑर्बिटमध्ये त्याची जी काही प्लेस असेल ते घेतात. तर एखाद्या ॲटमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशा पद्धतीनं असतं हे आपण थोडक्यात समजून घेऊया. सी हिअर इथे आपल्याला 1 ते 3 रो
इलेक्ट्रॉनिक टेबल भरण्यासाठी, तर आपण आपल्याला ते फिलअप करायचं आहे. तुमच्या टेक्स्टबुक मधलंच टेबल आहे. तुमच्या एक्स्ट्रा नॉलेजसाठी, एक्स्ट्रा माहितीसाठी आपण काय करतोय तर याला फिलअप करतोय. आता बघा, कार्बनचे जे काही ॲटॉमिक नंबर आहे दॅट इज किती आहे 6 आहे. आपल्या के शेलची कॅपॅसिटी किती आहे 2 इलेक्ट्रॉन्सची आहे. एल शेलची किती आहे दॅट इज 8 इलेक्ट्रॉन्सची. सो या ठिकाणी रिमेनिंग किती राहिले मग इलेक्ट्रॉन्स दॅट इज 4. मग ते येतील. मग याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असेल 2,4. त्यानंतर पुढे बघा, नायट्रोजनचे किती आहे 7. सो याच्या ठिकाणी या ठिकाणी काय येईल 5. मग याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येईल 2,5. नेक्स्ट आहे ऑक्सिजन. ऑक्सिजनचं काय आहे 2,6. मग याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,6. नेक्स्ट आहे 9. आता बघा यामध्ये 2,7. याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,7 येईल. त्यानंतर आहे 10 2,8. या ठिकाणी जो काही एल शेल असेल त्याची मॅक्सिमम कॅपॅसिटी काय होते फिनिश होते, कारण किती इलेक्ट्रॉन्स त्याच्यामध्ये जास्तीत जास्त शकतात दॅट इज 8. सो सी हियर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल 2,8. आता आहे सोडियम. सोडियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे 11. तो पहिल्या शेलची कॅपॅसिटी किती असेल 2 इलेक्ट्रॉनची. याची कॅपॅसिटी ऑलरेडी फुलफिल आहे दॅट इज 8. पण आपल्याकडे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहे. मग हा एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन कुठे जाईल तर एम शेल मध्ये जाईल आणि त्यानुसार त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असेल 2,8,1. त्यानंतर क्लोरीन आहे. आता क्लोरीनचं बघा 17 आहे. सो त्याची जी काही इलेक्ट्रॉनिक कॅपॅसिटी असेल ती काय असेल 2,8 आणि एम शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतील मग 7. दॅट इज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,8,7. नेक्स्ट आहे 18. आता बघा या ठिकाणी 2 आहे. 2 पहिली मॅक्झिमम काय झाली त्याची मॅक्झिमम सेल कॅपॅसिटी. मग इथे या ठिकाणी 8 शेल्स मग येतात 8. सो या ठिकाणी त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,8,8 असतं. मग आता बघा शेवटचं एक्झाम्पल आहे ब्रोमीन. ब्रोमीनचा ॲटॉमिक नंबर आहे 35. तर बघा 2,8. आता बघा या ठिकाणी 18 प्लस हाही शेल कंप्लीट होईल किती झाले 28. मग आता या ठिकाणी रिमेनिंग जी काही इलेक्ट्रॉन्स असतील ते काय होतील एन शेल मध्ये. किती इलेक्ट्रॉन्स रिमेनिंग राहिले तर बघा या ठिकाणी किती झाले या ठिकाणी झाले 28 इलेक्ट्रॉन्स. मग आपल्याला आणखी किती इलेक्ट्रॉन्स हवेत दॅट इज 7 इलेक्ट्रॉन्स. मग रिमेनिंग जे काही 7 इलेक्ट्रॉन्स जातील ते नेक्स्ट शेल मध्ये दॅट इज एन शेल मध्ये. सो व्हॉट विल बी द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दॅट इज 2,8, 18, 7. अशा पद्धतीने त्याचं काय असेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल. तर समजलं तुम्हाला की आपण याचं कशा पद्धतीने डिस्ट्रीब्युशन केलं, याचं शेल कॅपॅसिटी कशा पद्धतीने आपण यूज करतो किंवा बाकीच्या अदर थिंग्स. आता त्यानंतर पुढे बघा, द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन द न्यूमरिकल फॉर्म कंटेन्स नंबर्स सेपरेट बाय कॉमाज. जे काही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतात तर ते न्यूमरिकल फॉर्म्स मध्ये आपण आता लिहिल्याप्रमाणे सेपरेटली लिहितो विथ द हेल्प ऑफ व्हॉट कॉमा. त्यानंतर नेक्स्ट बघा, जे काही नंबर्स आहेत ते इलेक्ट्रॉनिक नंबर शेल मधले इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ एनर्जी नुसार काय केले जातात तर लिहिले जातात. फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ सोडियम आहे तर आपण कसे लिहिणार 2,8,1. लिथियम आहे 2,1. अशा पद्धतीने आपण त्यांचं काय लिहितो तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घेतो. इट मीन्स दॅट जे काही टोटल 11 इलेक्ट्रॉन आहेत तर त्यांचं डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीने होईल तर पहिली जी काही शेल आहे आपली के तर त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स येणार. मग रिमेनिंग जे काही इलेक्ट्रॉन्स असतील ते नेक्स्ट शेल मध्ये प्रोसीड होतील बरोबर. नेक्स्ट शेल आहे एल तर त्याच्यामध्ये मिनिमम 8 इलेक्ट्रॉन्सची कॅपॅसिटी आहे. मग ती शेल 8 इलेक्ट्रॉन्स ठेवून घेईल. तरी सुद्धा आणखी एक इलेक्ट्रॉन उरतो. मग तो इलेक्ट्रॉन काय करतो पुढच्या शेल मध्ये जातो दॅट इज एम शेल आणि त्याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन काय होतो जातो. त्यानंतर बघा पुढे, आता आपण पुढच्या मुद्द्याकडे वळणार आहोत. पुढच्या आपल्या सब पॉइंटकडे वळणार आहोत दॅट इज व्हॅलेन्सी अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता आपण बऱ्याच वेळ झाला म्हणतो की व्हॅलेन्सी असते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं, बट व्हॉट इज मीन बाय व्हॅलेन्सी आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा आणि व्हॅलेन्सीचा काय संबंध आहे थोडक्यात आपण समजून घेऊया. तर आपण लास्ट चॅप्टर मध्येच पाहिलेलं आहे की व्हॅलेन्सी म्हणजे काय तर नंबर ऑफ केमिकल बॉन्ड्स फॉर्म बाय ॲन ॲटम. एखाद्या ॲटमद्वारे तयार होणारे जे काही केमिकल बॉन्ड्स आहेत त्यालाच आपण काय म्हणतो व्हॅलेन्सी म्हणतो. बट तेवढाच अर्थ होतो का त्याचा नाही.
तर या व्यतिरिक्त आणखी बराचसा अर्थ होतो, तोही लक्षात घ्या. तर आपण हे सुद्धा पाहिलं की जनरली जी काही व्हॅलन्सी आहे एलिमेंटची ती कॉन्स्टंट असते. कशामध्ये? तर कंपाऊंड्स मध्ये. बघा इकडे हायड्रोजन आहे, हायड्रोजनच्या एका शेलमध्ये एकच इलेक्ट्रॉन असतो, तो रिव्हॉल्व होतो. मग आता हा काय करेल, तर प्रत्येकाला स्टेबिलिटी हवी असते. फॉर एक्झाम्पल सर्वांना वेल सेट असं करिअर हवं असतं, वेल असं इकॉनॉमिक कंडिशन हवी असते, वेल फॅमिली हवी असते. लाईक दॅट या एलिमेंटला सुद्धा काय व्हायचं, स्टेबल बनायचं. म्हणजे बघा आता हेलियमकडे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजे तो स्टेबल आहे, कारण त्याचे एक शेल काय आहे, कंप्लीट आहे. स्टेबिलिटी म्हणजे काय, तर त्यांच्यामध्ये जे काही इनकम्प्लीट शेल्स असतील तर ते पूर्ण करायचे. आता बघा सोडियम मध्ये तर जो काही तो त्याचा एक इलेक्ट्रॉन काय करतोय, तर तिसऱ्या शेल मध्ये जातो, दॅट इज यम शेल मध्ये त्याने प्रोसीड केले. मग आता हा एक इलेक्ट्रॉन या ठिकाणी ठेवण्यापेक्षा तो काय करेल, ज्याला कोणाला हा एक इलेक्ट्रॉन हवा तो त्याला डोनेट करून टाकेल. का डोनेट करेल, कारण हा इलेक्ट्रॉन डोनेट केल्यानंतर तो स्टेबल होईल, कारण त्याच्याकडे 10 इलेक्ट्रॉन्स असतील, त्याचे 2 शेल कंप्लीट असतील. आता बघा आपल्याकडे आपण म्हणतो की ज्या गोष्टी नाहीयेत त्याचा विचार करण्यापेक्षा ज्या गोष्टी आहेत त्यांचा विचार करावा. लाईक दॅट हे जे काही एलिमेंट्स आहेत ते सुद्धा काय करतील, ज्या गोष्टी आहेत त्यांनाच परफेक्ट करण्याचा प्रयत्न करतील, त्यांनाच पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील. तर आता बघा हा जो काही यम शेल आहे त्याला कंप्लीट करण्यासाठी जवळपास आणखी 17 इलेक्ट्रॉन्स याला घ्यावे लागतील. मग हे घेण्यापेक्षा हा सोडियम काय करेल, तर एक इलेक्ट्रॉन डोनेट केलेला बरा असा विचार करून तो काय करेल, एक इलेक्ट्रॉन डोनेट करून टाकेल. त्यानंतर पुढे बघा आता आपण व्यवस्थितपणे समजून घेऊया, डोंट वरी. आता बघा ही जी काही कॉन्सेप्ट आहे व्हॅलन्सीची, त्याच्यामध्ये जे काही एलिमेंट्स आहेत तर त्याच्यामध्ये केमिकल बॉन्ड्स तयार होतात कंपाऊंड्सचे, तर त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन क्लिअरिफाय होण्यासाठी. तर जे काही आयटम्स आहेत ते केमिकल बॉन्ड्स तयार करतात इलेक्ट्रॉनचा वापर करून आउटर मोस्ट शेलमध्ये. त्यानंतर बघा आयटमची जी काही व्हॅलन्सी असेल, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल, व्हॅलन्सी ऑफ एन आयटम ही कशावरून ठरवली जाते, तर जे काही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे त्याच्या आउटर मोस्ट शेलमध्ये जे काही नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतील त्यालाच आपण व्हॅलन्स शेल म्हणतो. ते जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत आउटर मोस्ट शेलमध्ये त्यालाच आपण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स म्हणतो थोडक्यात. तर आता बघा या ठिकाणी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय. फॉर एक्झाम्पल बघा आपला सोडियम आहे, सोडियमचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,8,1. आता याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, एक इलेक्ट्रॉन आहे. मग व्हॅलन्स इलेक्ट्रॉन काय झाला, एक झाला. त्यानंतर बघा आता बघा 1 मिनिट, आय विल शो यू समथिंग न्यू. समजा एखादा ॲटम आहे आणि त्याचं जो काही काय असेल व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असेल तो 1 असेल, एखाद्याचं 2 असेल, एखाद्याचं 3 असेल. 1 मिनिट, एखाद्याचं 3 असेल, एखाद्याचं 4 असेल, एखाद्याचा 5 असू शकतो, एखाद्याचा 6 असू शकतो, एखाद्याचा 7 किंवा एखाद्याचा 8ही असू शकतो. आता बघा या ठिकाणी एक इलेक्ट्रॉन आहे, मग त्याला स्टेबिलिटी हवी. एकतर हा काय करेल, एकतर हा ऍक्सेप्ट करेल, हा काय करेल, ऍक्सेप्ट करेल, किंवा काय करेल, किंवा मग त्याच्याकडे दोन्ही ऑप्शन असतील. एकतर हा एक इलेक्ट्रॉन डोनेट करेल किंवा मग हा काय करेल, एक इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करेल. ओके, 2 इलेक्ट्रॉन्स आहे, याची स्टेबिलिटी फिल अप आहे, त्याचा पहिला शेल काय आहे, कंप्लीट आहे. मग हा काय करेल, हा स्टेबल राहील. किंवा मग जर त्याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये जर याला कोणी 6 इलेक्ट्रॉन्स देत असतील तर हा काय करेल, ऍक्सेप्ट करेल. बट 6 इलेक्ट्रॉन्स घेण्यापेक्षा हा काय करेल, डोनेट करायला जास्त प्रेफर करेल, कारण 6 इलेक्ट्रॉन्स घेण्यासाठी जी काही एनर्जी लागते ती जास्त असेल दॅन 2 इलेक्ट्रॉन्स डोनेट करण्यापेक्षा. म्हणून बऱ्याच वेळेला काय होतं, तर जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत तर ते जास्त प्रेफर करतात कशाला, एखाद्या इलेक्ट्रॉनला ऍक्सेप्ट करण्यापेक्षा जास्त पद्धतीने ऍक्सेप्ट करण्यापेक्षा डोनेट करण्याला जास्त ते प्रेफरन्स देतात. बघा जर एखादा इलेक्ट्रॉन आहे, एखादा एलिमेंट आहे ज्याची आउटर मोस्ट शेलची कॅपॅसिटी किती आहे, 8 आहे. सो हा काय झाला, स्टेबल झाला. मग हा नायदर डोनेट करेल किंवा नायदर काय करेल, ऍक्सेप्ट करेल, कारण याच्याकडे काय स्टेबिलिटी फिल अप आहे, तो स्टेबल झालेला आहे. म्हणून तो काय असेल, निवांत असेल, म्हणजे त्याला घेण्याचीही गरज नाही आणि देण्याचीही गरज नाही. त्यानंतर आपण पुढे पाहणार आहोत आयसोटोप्स.
आता बघा आयसोटोप्स काय असतात. ॲटॉमिक नंबर ही एलिमेंटची काय आहे, फंडामेंटल प्रॉपर्टी आहे आणि त्याची केमिकल आयडेंटिटी सुद्धा आहे. काही एलिमेंट्स हे काय असतात, त्यांचा जो काही ॲटॉमिक नंबर आहे तो सेम असतो, बट त्यांचा ॲटॉमिक मास नंबर मात्र डिफरंट असतो. का डिफरंट असतो, कारण त्याच्यामधले जे काही प्रोटॉन्स असतील किंवा न्यूट्रॉन्स असतील तर याची जी काही संख्या असेल ती संख्या काय होते, चेंज होते. हे जे काही ॲटम आहे तर यांच्यामध्ये मास नंबरलाच आपण काय म्हणतो, आयसोटोप्स म्हणतो. फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी कार्बनचे 3 आयसोटोप्स घेतलेले आहेत, C12, C13 आणि C14. मग हे काय झाले, हे त्याच्या मास नंबर त्याचे काय ठरवले, आपण आयसोटोप्स ठरवले. तर हे एका मेथडद्वारे रिप्रेझेंट केले जातात, C12, C13 आणि C14. आणि हे जे काही आयसोटोप्स आहेत त्याच्यामध्ये सेम नंबर ऑफ प्रोटॉन्स असतात आणि डिफरंट नंबर ऑफ न्यूट्रॉन्स असतात, लाईक दॅट. आता C12 आहे तर याच्यामध्ये 6 न्यूट्रॉन्स असतील, बट आपण C13 चा विचार केला तर याच्यामध्ये आपल्याला 7 काय पाहायला भेटतात, न्यूट्रॉन पाहायला भेटतात. C14 चा विचार केला याच्यामध्ये आपल्याला 8 न्यूट्रॉन पाहायला मिळतील. त्यानंतर बघा आता या आयसोटोप्सचा वापर कुठे केला जातो, तर हे जे काही युजेस आहेत ते कॉमन युजेस आहेत. तुम्ही हायस्ट स्टँडर्ड्स मध्ये गेलात तरी सुद्धा तुम्हाला हे युजेस काय ठिकाणी पाहायला मिळतील. जे काही आयसोटोप्स आहेत ते रेडिओ ऍक्टिव्ह असतात, म्हणून ते वेगवेगळ्या फील्डमध्ये वापरले जातात. लाईक इंडस्ट्री आहे, ॲग्रिकल्चर आहे, मेडिसिन आहे किंवा रिसर्च फील्ड आहे. युरॅनियम-235 हा न्यूक्लिअर फिजनसाठी वापरला जातो. फिजन मीन्स व्हॉट, तुकडे. इलेक्ट्रिसिटीचं जे काही प्रोडक्शन असेल ते न्यूक्लिअर यांचं फिजन करून तुकडे करून सुद्धा काय केलं जातं. काही रेडिओ आयसोटोप्स असतात कोबाल्ट सारखे, त्यांचा वापर हा मेडिकल ट्रीटमेंटसाठी केला जातो. जे की फेटल म्हणजे अगदी ज्याला आपण काय म्हणतो तर मृत्यू होणारे आजार असतात, कॅन्सर सारखे, तर त्यांच्यामध्ये केलं जातं. त्यानंतर पुढे आहे आयोडीन 131. तर हा गॉइटरची ट्रीटमेंट असेल, थायरॉइड ग्लँडचे जे काही वेगवेगळे आजार आहेत याच्यामध्ये केला जातो. त्यानंतर आहे जे काही रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप्स आहेत त्यांचं डिटेक्शन करण्यासाठी क्रॅक्स म्हणजे जे काही लिकेज असतात अंडरग्राउंड पाईपचे, तर त्याच्यामध्ये सोडियम 24 हा काय केला जातो, आयसोटोप्स वापरला जातो. त्यानंतर आहे जे काही रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप्स आहेत ते वापरले जातात. कुठे वापरले जातात, तर फूड प्रिझर्वेशनसाठी. कशापासून, तर जे काही मायक्रोब्स असतात, सूक्ष्मजीव असतात, त्यांची वाढ होऊ नये यासाठी ते वापरले जातात. त्यानंतर लास्ट वन जे काही रेडिओ आयसोटोप्स आहे C14, हे आर्चिओलॉजिकल ऑब्जेक्ट्सचे जे काही एज आहे तर ते डिटरमाइन करण्यासाठी वापरले जातात. तुम्हाला प्रश्न पडला असेल, मॅम व्हॉट इज द मीनिंग बाय आर्चिओलॉजिकल ऑब्जेक्ट्स. आर्चिओलॉजिकल ऑब्जेक्ट्स म्हणजे काय, तर जे काही पुरातत्व विभागाकडून शोधले जाणारे वेगवेगळे काय असतात, फॉसिल्स असतात, तर त्यांच्याकडून काय केले जातात, वेगवेगळे फॉसिल्सचं एज काढलं जातं आणि त्यासाठी C14 कार्बन वापरला जातो. त्यानंतर पुढे आहे न्यूक्लिअर रिॲक्टर. आता न्यूक्लिअर रिॲक्टर काय असतो, न्यूक्लिअर रिॲक्टर एक मशीन असते ज्यामध्ये काय होते, इलेक्ट्रिसिटी जनरेट होते मोठ्या स्केलमध्ये. हा जो काही न्यूक्लिअर रिॲक्टर आहे त्याच्यामध्ये काय केलं जातं, एखाद्या ॲटमला आणलं जातं, त्या ठिकाणी रिलीज केलं जातं, त्याच्यावरती न्यूक्लिअर फ्यूजच्या मदतीने रिॲक्शन्स केल्या जातात. तर आपण आताच पाहिलं की न्यूक्लिअर फ्यूल तयार करण्यासाठी युरेनियम-235 पासून इलेक्ट्रिसिटी तयार केली जाते, जनरेट केली जाते. मग ती कशा पद्धतीने तयार केली जाते, तर स्लो स्पीड मध्ये जे काही न्यूट्रॉन्स असतात ते बॉम्बार्ड केले जातात या युरेनियम-235 मध्ये. जर आपण फास्टली बॉम्बार्ड केले तर ते काय होणार नाही, तर त्या युरेनियम-235 ला कोलाइड होणार नाही. म्हणून ते काय केलं जातं, अगदी स्लो स्पीड मध्ये एखादा न्यूट्रॉन या युरेनियम-235 मध्ये बॉम्बार्ड केला जातो. मग त्यानंतर त्याच्यामध्ये काय होतं, तर अनस्टॅबिलिटी येते तो न्यूट्रॉन गेल्यामुळे, आणि जे काही अनस्टॅबिलिटी आहे तर त्या अनस्टॅबिलिटीमुळे जे काही न्यूक्लिअर फिजन आहे, न्यूक्लियसचे काय होतात, तुकडे होतात आणि त्या ठिकाणी 2 न्यूक्लियस होतात, त्यातून नवीन 2 एलिमेंट्स फॉर्म होतात, दॅट इज क्रिप्टॉन 92 आणि बेरियम 141, आणि 2 ते 3 इलेक्ट्रॉन रिलीज केले जातात. आता हे जे काही रिलीज केलेले न्यूट्रॉन्स रिलीज केले जातात. आता हे रिलीज केलेले न्यूट्रॉन शांत बसतील का, बसणार नाही, तर ते काय करतील, परत त्याच रिॲक्टरमध्ये जे काही अदर युरेनियमचे न्यूक्लियस असतील तर त्यावरती जाऊन कोलाइड होतील, आणि मग काय केलं जातं, एखाद्या लिमिट पर्यंतची रिॲक्शन होऊ दिली जाते. त्यानंतर त्या रिॲक्शनची जी काही स्पीड असेल तर
तर ती काय केली जाते, डिक्रीज केली जाते. काय डिक्रीज केली जाते तर बघा, जर आपण त्याची स्पीड आउट ऑफ द कंट्रोल झाली, आउट ऑफ द लिमिट झाली, तर काय होऊ शकतं, तर त्या ठिकाणी ब्लास्ट होऊ शकतात किंवा इव्हन काय केलं जाऊ शकतं, तर त्या ठिकाणी आउट ऑफ द कंट्रोल झाल्यानंतर जे काही तुम्ही न्यूक्लिअर ब्लास्ट ऐकले असतील, न्यूक्लिअर वेपन ऐकले असतील, तर तशा पद्धतीचे एक्सप्लोजन्स या ठिकाणी होऊ शकतात. म्हणूनच एखाद्या लिमिट पर्यंतच ही रिॲक्शन घडून आणल्या जातात. त्यानंतर पुढे बघा, ही जी काही चेन रिॲक्शन आहे न्यूक्लिअर फिजनची अशा पद्धतीने होते आणि या चेन रिॲक्शनद्वारे मोठ्या प्रमाणामध्ये एनर्जी रिलीज होते. ही रिॲक्शन कंट्रोलमध्ये ठेवली जाते. जे काही प्रोबेबल एक्सप्लोजन आहे त्याचं काय करण्यासाठी, तर टाळण्यासाठी. त्याच पद्धतीने ही जी काही चेन रिॲक्शन आहे त्याच्यामध्ये न्यूक्लिअर रिॲक्टर आहे, तर त्याच्यामध्ये गरज असते कशाची, जर जी काही स्पीड असते नंबर ऑफ न्यूट्रॉनची ती डिक्रीज करण्यासाठी आणि एका पर्पजसाठी हे प्रोव्हिजन काय केले जातात, मेड केले जातात. आता हे काय आहे, न्यूक्लिअर रिॲक्टर आहे. या ठिकाणी काय होतात, तर या न्यूक्लिअर रिॲक्शन होतात. भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर मुंबईमधले काय आहे चित्र आहे. आणि युरेनियमची जी काही डिसइंटिग्रेशन आहे त्याचं जे काही काय असेल, तर जे काही रिॲक्शन आहे चेन रिॲक्शन ती कशा पद्धतीने होते पहा. हा न्यूट्रॉन काय केला जातो, स्लोली याच्यावरती बंबार्ड केला जातो युरेनियमवरती. पुढे दोन न्यूक्लियस होतात, दॅट इज बेरियम अँड क्रिप्टॉन. मग त्यानंतर याच्यामधून रिलीज होणारे हे जे काही 3 न्यूट्रॉन्स असतील हे रिॲक्शन पुढे कंटिन्यू करतील, ते कॅरी ऑन करतील. या न्यूक्लिअर रिॲक्टरला कंट्रोल करण्यासाठी, त्याची स्पीड डिक्रीज करण्यासाठी न्यूट्रियन्सची स्पीड काय केली जाते, कंट्रोल केली जाते. हे आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर त्या ठिकाणी 2 मॉडरेटर आणि कंट्रोलर नावाचे इन्स्ट्रुमेंट वापरले जातात या रिॲक्शनमध्ये. ते काय असतात बघा, ग्राफाइट किंवा हेवी वॉटर हा त्या न्यूट्रॉनची स्पीड रिड्यूस करण्यासाठी वापरला जातो. कंट्रोलर कशासाठी वापरला जातो, तर जे काही नंबर ऑफ न्यूट्रॉन आहे त्यामध्ये बोरॉनच्या रॉड्स असतील, कॅडमियमच्या, बेरियमच्या रॉड्स असतील, तर ते काय ॲज अ कंट्रोलर यूज केले जातात. जी काही हीट आहे ती प्रोड्यूस केली जाते कुठे, तर फ्युजन प्रोसेसमध्ये, वॉटर कूलंटमध्ये त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. आणि जी काही स्टीम आहे, टर्बाइन्स आहे, त्याद्वारे सुद्धा एनर्जी काय केली जाते, तर जनरेट केली जाते. तर भारतामध्ये जवळजवळ 22 न्यूक्लिअर रिॲक्टर आहेत. 8 ठिकाणी त्याचं काम चालतं. अप्सरा ही भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर मधली पहिली न्यूक्लिअर रिॲक्टर आहे भारतामधली, जी की 4 ऑगस्ट 1956 मध्ये त्याचं फाउंडेशन झालं. त्याची काय झाली, तर सुरुवात झाली. तर भारताकडे थोरियम 232 चा मोठ्या प्रमाणात साठा आहे, म्हणून त्या सायंटिस्टनी फ्युचर प्लॅनचा विचार करून न्यूक्लिअर रिॲक्टर डेव्हलप केले फॉर प्रोडक्शन ऑफ आयसोटोप युरेनियम 232 अँड थोरियम 232. तर अशा पद्धतीने आपला जो काही हा चॅप्टर होता इनसाइड द ॲटम तो या ठिकाणी संपतो. आता बघा, यामध्ये आपल्याला तुम्हाला बरेचशा नवीन नवीन गोष्टी समजल्या, बरीचशी नवीन नवीन माहिती मिळाली. आय नो दॅट. पण याचे जे बेसिक कॉन्सेप्ट आहेत त्या फार महत्त्वाच्या आहेत, त्या तुम्ही लक्षात ठेवा. तर आजच्या भागामध्ये काय पाहिजे हे लक्षात घ्या. आजच्या भागामध्ये आपण व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किंवा मग बॅलन्सिंग काय असते, बॅलन्स इलेक्ट्रॉन्स काय असतात, ते कशा पद्धतीने वर्कआउट करतात, आयसोटोप्स काय असतात, न्यूक्लिअर रिॲक्टर काय असतात, त्यांचा उपयोग काय, किंवा त्यांचे आउट ऑफ द कंट्रोल जर चेन रिॲक्शन होत असेल तर त्या केसमध्ये काय होतं, या बऱ्याचशा गोष्टी आपण समजून घेतलेल्या आहेत. आय होप तुम्हाला या व्यवस्थितपणे समजल्या असतील. तर यानंतर या चॅप्टरचं जो काही एक्सरसाइज आहे किंवा यापुढे जे काही चॅप्टर्स असतील, यापुढे चॅप्टर्स असतील, तर ते पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला 8th स्टँडर्ड सायन्स या फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओज मिळतील. तर ते पहा, त्यांचा व्यवस्थितपणे अभ्यास करा. त्याच पद्धतीने आजच्या भागामध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट करा किंवा मग तुम्ही आपला जो काही ऑफिशियल नंबर आहे त्यावरती सुद्धा मेसेज करू शकता. त्याच पद्धतीने बघा की आपले बरेचसे सोशल मीडिया अकाउंट्स तर त्याच्या सुद्धा लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. त्याही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. सो फ्रेंड्स, आपण या ठिकाणी थांबूया. लवकरच भेटू आपण नवीन चॅप्टरमध्ये नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत व्यवस्थितपणे अभ्यास करा, काळजी घ्या स्वतःची. बाय गाईज, टेक केअर, सी यू लेटर इन नेक्स्ट सेशन.